नमस्कार, अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आमरस। त्यासाठी आपण पहिलं एका बाउलमध्ये 3 ते 4 आंबे पाण्यामध्ये 1 ते 2 तासासाठी भिजत ठेवायचे आहे आणि छान असे साफ करून घ्यायचे आहे। इथे मी 4 आंबे हापूसचे आंबे आहेत ते मी आता इथे पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले आहे। आता आपण एका बाउल घ्यायचे आहे आणि आपण इकडे आंबा कट करत आहोत। आंबा असा उभ्या पद्धतीने आपण कापून घ्यायचा आहे। आंब्याला आता आतून असे छान कट मारून घेऊया। आणि चमच्याच्या साहाय्याने आंबा काढून घ्यायचा आहे। छान असं कट करून घेऊया। चमच्याने आपण काढता येते इझिली। तशाच प्रकारे आपण दुसरेही कट करून घेतोय आणि बाटा जो असतो तो हाताने असं छान असा पिळून घ्यायचा आहे। पाहू शकता कट मारून घेतलेले। चमच्याच्या साहाय्याने बाकीचं काढून घेऊया आपण। अशाच प्रकारे 2 ते 3 आंबे जे आहेत ते सुद्धा आपण तसेच कट करून घ्यायचे। हे आपण विदाउट केमिकल बनवत आहोत आणि हे आमरस तुम्ही पुरी सोबत खाऊ शकता। खूप छान अशी चव येते। आता इथे मी ब्लेंडर घेतलेला आहे, त्यामध्ये आपण जे कट केलेले पीस होते आंब्याचे ते आता ह्याच्यामध्ये टाकून ब्लेंड करून घ्यायचं आहे। त्याचा रस काढून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये मी थोडीशी साखर टाकत आहे। तुम्हाला किती गोड लागेल त्या प्रकारे तुम्ही टाका। हा हापूस आंबा गोड असल्यामुळे मी साखर थोडीशीच घेतलेली आहे। आणि यामध्ये आपण आता टाकणार थोडंसं दूध। आता आपण छान असं ब्लेंड करून घेऊया। आता एक बाउल घेऊया आपण आणि त्या बाउलमध्ये आपण ब्लेंड केलेला ज्यूस सगळा काढून घ्यायचा आहे। आता पाहू शकता आपली प्युरी तयार झालेली आहे। किती छान घट्टसर बघा, पाहू शकता तयार झाली आहे। सुंदर दिसत आहे। आता ह्यामध्ये आपण आता एका वाटीमध्ये काढून घेऊया प्युरी थोडी। तुम्ही नंतर सुद्धा ॲड करू शकता केसर आणि वेलची, किंवा ह्या बाउलमध्ये सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता। आणि आपली ही आमरस तयार झालेला आहे। घरगुती पद्धतीने आमरस तयार झालेला आहे। कुठलेही केमिकल वापरलेले नाही आहे। पाहू शकता किती घट्टसर आहे। आता यावर मी केसर टाकलं आहे आणि त्यावर थोडीशी वेलची पूड टाकायची आहे। चला मग घरी नक्की करून पहा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली आमरस। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।